स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. मी आत्ता आहे जुळे सोलापूरातल्या गोविंदश्री चौकामध्ये. इकडे गोविंदश्री मंगल कार्यालय, हा गोविंदश्री चौक, आणि या चौकाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय महानगरपालिका प्रशासनानं या ठिकाणी जे नागरिक येतात त्यांच्यासाठी व्यायामाचं साहित्य लावलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून हे आहे, फक्त देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे हे साहित्य बऱ्याच ठिकाणी तुटलेलं आहे, आवाज करत आहे, काही ठिकाणी पूर्णच मोडकळीस आलेलं आहे. त्यामुळं इथं जे येणारे वॉकिंगला किंवा जे व्यायामला येणारे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दुरुस्त करण्यात यावं. इथं काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार, काय नाव आहे तुमचं? सर मी जितेंद्र लाड, काय म्हणणं आहे? लोकमंगल बँक संचालक. सर आमचं सोलापुरात एकमेव असं हे ठिकाण आहे जिथं 5 ते 7 वाजेपर्यंत लेडीज इतकी गर्दी असते लेडीजांची जिम करण्यासाठी. तर हे जरा नादुरुस्त असल्यामुळं आपण लेडीजनं स्वतः त्यांना जे क्रीडा अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलेत. पुन्हा ज्येष्ठ नागरिक जेवढे बी आहेत त्यांनी निवेदन दिलेत. पुन्हा आमदार खासदार यांच्याकडनं पण त्या अधिकाऱ्यांना फोन वगैरे गेले आहेत, किंवा जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी फोन केलेले आहेत, पण ते कुठलंच त्यांनी दखल घ्यायला तयार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे जिम आहे ते फक्त लूज झालं आहे आता, म्हणजे त्याचे बेरिंग वगैरे हे झाले, म्हणजे फार काही खर्च नाही आहे, बिलकुल खर्च नाही. मला वाटतं 500-700 रुपयामध्ये त्यांनी जर परवानगी दिलं तर ज्येष्ठ नागरिक पण बिचारे म्हणाले की आम्ही स्वतः खर्च करून आम्ही दुरुस्त करू दे का, पण तसं ते परवानगी घ्यावं लागतं कॉर्पोरेशनकडनं. तर आम्हाला त्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे, किंवा आता जे आयुक्त आलेत नवीन, तर त्यांनी केलेले तुळजापुरातली जी अतिशय सुंदर व्यवस्था त्यांनी जेव्हा होते तर त्यांनी स्वतः आयुक्त यावं आणि हे बघून इथं जरा जे दुरुस्ती येत आहे, टेबल तुटलेलं आहे, बसायलाच येत नाही आहे, किंवा हे जे हालतं आहे याच्यातलं बेरिंग थोडंसं हे झालं आहे. जरी हे केलं तरी हे फायदा होण्याऐवजी नुकसान होतं, कारण वेडवाकडं जर आपण व्यायाम केलं तर ते नुकसान होतं. तर आमची छोटीशी विनंती होती आयुक्तांना, अजून क्रीडा अधिकाऱ्यांना, की तुम्ही यावं, बघावं. आता बघा ह्या स्टूलवर बसू शकत नाही आहे, कारण याचे जे पूर्ण तुटलेलं आहे आणि त्याचे खिळे सगळे टोचतात. आता ते पायाचं हे आहे, त्याचं एक आम्ही ते जपून ठेवलं, आम्ही स्वतःच जपून ठेवलं आहे. एक जे पायाचं तुटलेलं आहे त्या हॉटेलमध्ये आहे इथं, तर तेही बसवावं. बरं बसवायला किती, एक नट बोलट फिट करायला किंवा बेरिंग घालायला 500-700 रुपये खर्च येईल, एवढं काय येणार नाही. पण ही मागणी आमची वर्ष-दीड वर्ष झालं तर ती झाली नाही. आता बघा सर, हे कसं याच्यावर कसं बसून व्यायाम करू शकतात, किंवा हे हालतं आहे, हे जरा नीट फिट केलं तर सगळ्यांच्याच दृष्टीनं, लेडीज म्हणा, ज्येष्ठ नागरिक म्हणा, किंवा तरुण मुलं म्हणा. आता तर मोदी सर सांगतात की तरुण मुलांनी व्यायाम करावा, शरीर तंदुरुस्त ठेवावं. तर एवढी छोटीशी विनंती होती की तुम्ही आयुक्तांनी यावं, पाहावं, सकाळची गर्दी पाहावं, आणि जर योग्य वाटलं तर हे दुरुस्त करावं, एवढी नम्र विनंती. काका काय नाव आहे? शंकर शेजराव पाटील. काय म्हणणं? म्हणणं काय की सगळं नादुरुस्त झालेलं आहे, सगळे व्यायाम करता येत नाही, काय नाही. अंगाला पाठीमुळे सगळं ते वाकडे तिकडे होतं आहे, आणि खाली ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे. आणि वेगवेगळ्या इथं लोक येते, ते मोठमोठे लोक येते, परत ते दुर्लक्ष आहे. कोणी बी आमदार नाही, खासदार नाही, काय नाही, सोलापूरला काहीच नाही. व सोलापूरला फक्त 10 वर्ष झाला आता काहीच उपयोग झाला नाही. आमदार खासदार इकडे लक्ष नाही, कोणाचं काय नाही, फक्त आपापला बघतात आणि आपापलंच सगळं कार्य करतात, दुसऱ्याचं कल्याणच करत नाही कोणाची. तर ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष आहे का नाही सरकारचं ज्येष्ठ नागरिकांकडे बिलकुल लक्ष नाही, आणि ते आपल्याच फक्त पाहतात. माझं नाव शंकर श्वानकर आहे, आणि मी गेले काही वर्षापासून इथं व्यायाम करतो. पहिला ठीक होतं, पण आता थोडं सगळं मोडलेलं आहे. गेले 1 वर्ष 1.5 वर्ष झालं थोडं मोडलेलं आहे. याच्यामुळे नीट व्यायाम पण होत नाही, आणि आम्ही तरुण मुलं आता व्यायाम करावं म्हणल्यावर इथं याचं म्हणल्यावर इथं व्यायाम पण नीट होत नाही, कारण की बाकी सर्व मोडलेलं आहे, आणि मोडले तर शरीराचा व्यायाम नीट होत नाही. आणि मला वाटतं आहे की इथे कसं बोर्ड लावावं की कुठलेही हे काय सामान खराब करू नये, कारण की इथं खूप लहान मुलं येतात आणि सगळं मोडूनही जातात, आणि नीट वापरतसुद्धा नाही तिथलं सामान. आणि सामान जरी वापरलं तर सगळं कसं पण वापरतात. इथं काहीतरी सूचना दिली पाहिजे की सामान नीट वापरावं, म्हणजे जरी दुरुस्त केलं तरी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. हां, काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. स्मार्ट सोलापूरकर, आपण पाहिलं आहे नेमकी काय अडचण आहे या ठिकाणी, कशा पद्धतीने हे जिमचं व्यायामाचं साहित्य मोडकळीस आलेलं आहे. या ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे. अतिशय कमी खर्चामध्ये हे होण्यासारखं आहे.
महानगरपालिका प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण हा विषय मांडलेला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण विनंती करतो या निमित्तानं की याच्याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.